हरियाणामध्ये 17 मार्च 1962 रोजी बनारस लाल चावला व संयुती देवी चावला यांच्या घरात जन्मली एक लेक हुशार. नाव तिचं कल्पना चावला. नशिबात लिहिलं होतं आकाशद्वार. लहानपणी आकाशाकडे पाहून विचारायची प्रश्न हजार. पक्षी उडतात, विमान उडतं, मग मी का नाही उडत, असा तिचा विचार. खेळण्यामध्ये नव्हतं बावलं तर होते विमान, नकाशे, तारे, स्वप्न मोठी, डोळे तेजस्वी, होती मेहनतीची धार. समाज म्हणाला मुलगी आहेस, हे स्वप्न तुझ्यासाठी नाही. पण कल्पनाने उत्तर दिलं, आकाशावर कुणाचंच आरक्षण नाही. अभ्यास केला, कष्ट केले, अडथळे आले हजार, पण प्रत्येक परीक्षेत तिने लिहिला जिद्दीच्या इतिहासाचा सार. अमेरिकेत जाऊन शिकली, पंखांना दिला नवा वेग. नासा संस्थेत पोहोचताना भारतातल्या लेकरांना मिळाला नवा प्रकाशाचा तेज. 1997 साली पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय झेपावली भारत मातेची लेक. साऱ्या जगात अभिमानाने चमकली. पृथ्वीला वरून पाहताना तिच्या डोळ्यात पाणी आलं. हीच माझी माती, हिच्यासाठीच माझं आयुष्य झालं. दुसरी मोहीम कोलंबियानं पुन्हा घेतली. आकाशाची हाक, धाडस, शिस्त, विज्ञान, हृदयात देशप्रेमाची आग. पण नियतीनं काही वेगळंच ठरवलं आणि सगळं संपलं. आकाशातून परतताना कोलंबियाने आणि कोसळलं. देह जळाला पण स्वप्न नाही. नाव अमर झालं तिथेच. कल्पना चावला मेली नाही तर ती आजही जगते. प्रत्येक लेखीत आज जेव्हा एखादी मुलगी म्हणते मला वैज्ञानिक व्हायचंय, तेव्हा त्या आवाजामागे कल्पना चावलाचं स्वप्न उभं आहे. ती शिकवून गेली जगाला स्वप्न मोठी ठेवायला. अपयश, भीती, समाज यांना न घाबरता उडायला. डोळे आकाशाकडे वळवा, कल्पना चावला आठवा आणि स्वतःच्या स्वप्नांना पंख द्या.